असे 2-3 वेळा ही क्रिया करायची. आता योगा प्राणायाम मध्ये सगळ्यात महत्वाचा जो हे आहे आपला केंद्रबिंदू, आत्मा ज्याला म्हणतो आपण, तर तो आहे कपालभाती आणि अनुलोम विलोम. हे आपल्या ह्या योगा प्राणायाम मध्ये महत्वाचा प्राणायाम आहे. तर मी सुरुवातीला आपल्याला कपालभाती प्राणायाम करण्याची तुम्हाला हे सांगून देतो, त्याप्रमाणे आपण हळूहळू करायचं आहे. दोन्ही हात असे सिद्धासन, सुखासन, पद्मासन मी सुरुवातीला सांगितलेल्या 3 आसन, त्या 3 आसनापैकी कोणत्याही आसनामध्ये आपल्याला जे शक्य आहे त्या आसनामध्ये बसायचं आहे. मी हे सध्या सिद्धासन मध्ये बसलेलो आहे. आता मी पद्मासन मध्ये बसणार आहे. हे पद्मासन बसायचं आहे. आपला जो लोहार असते त्याचा भाता कसा असा मागे पुढे होते, तसं पोट आहे आपलं, ते पोट मागं घ्यायचं, आपोआप श्वास बाहेर येईल. मागं घेतलं श्वास बाहेर येईल, मागं घेतलं श्वास बाहेर येईल. हे मी करतो त्याप्रमाणे. धीरे धीरे श्वास छोड़ना है और लेना है. हे आपण हळूहळू करू शकतो. सुरुवातीला यस. 5 मिनिट केल्यानंतर हे आपले जे पोटाचे जे आकडे आहे ते थोडे नरम असतात, थोडासा त्रास होतो, दुखायला लागतात सुरुवातीला. मी 20 ते 25 मिनिट कंटिन्यू करू शकतो ऍट अ टाइम. मी केलेलं आहे आधी, हे 5 वाजायच्या आधीच केलेलं 20-20 मिनिट. 5 मिनिट करायचं आहे. यस. कॅमेरे चालू ठेवा. हे आहे कपालभाती खूप सुंदर दिसत आहे प्राणायाम. वरदान. आता वेळ कमी आहे, मी तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम सांगतो. अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची जे हे आहे मी ते सांगून देतो, लक्ष ठेवायचं. हे ही आहे सूर्यभेदन नाडी, ही आहे चंद्रभेदन नाडी. चंद्रभेदन नाडीपासून सुरुवात करायची आपल्याला. सूर्यभेदन नाडीला अशी दाबायची आहे. हे नाकपुडी आहे ना आपली, याला दाबायचं आणि इकून श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतला, तो श्वास रोखून ठेवलेला आहे आपण, मग त्याला दुसऱ्या ह्या याला बंद करायचं आहे आणि जे आपण नाकपुडी दाबून ठेवली होती त्या नाकपुडीतून जो घेतलेला श्वास आहे तो इकून सोडायचा आहे. आता इकडे श्वास सोडल्यानंतर पुन्हा इकूनच श्वास घ्यायचा आहे. घेतल्यानंतर श्वास रोखून ठेवलेला आहे. मग आता ही बंद नाकपुडी उघडायची आणि जी उघडी होती ती बंद करायची आणि मग रोखलेला श्वास दुसऱ्या नाकपुडीतून सोडायचा आहे. ही क्रिया आपल्याला 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास पर्यंत आपण कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम आपण नियमित करू शकतो. इथून सुरुवात करा. असं आपण 5 मिनिट सुरुवातीला करायचे 8 दिवस. मग आपण असं करता करता याला आपण 20-25 मिनिटापर्यंत नेऊ शकतो. कपालभाती आणि अनुलोम विलोम हे तुम्हाला 2 प्राणायाम महत्वाचे जे होते याप्रमाणे नियमित करायचं आहे. फक्त हे एवढं जे लक्षात ठेवायचं, ही सूर्यभेदन नाडी आहे, ही चंद्रभेदन नाडी आहे. चंद्र शीतल असते, सूर्य पूर्ण शरीर आपलं गरम होईल. मग तुम्हाला वाटेल बा हे शरीर गरम झालं, मला काही सूट नाही झालं, बरोबर योगा प्राणायाम बरोबर नाही आहे, चांगलं नाही आहे, आपण काही समजा म्हणू शकतो. चुकीच्या पद्धतीनं केल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट होतात, हे सर्वांना माहित आहे. तर ते चुकीची पद्धत याच्यात केली तर एक्सेप्ट करत नाही. जे
आपले योग शिक्षक आहे किंवा ज्यांना हे याबद्दल योगाबद्दल माहिती आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली समजून केलेलं बरं. यानंतर कपाल अग्निसार क्रिया आपलं पोटासाठी अग्निसार क्रिया आहे ते करू हे खोलू क्या हा जो पोट आहे याच्यासाठी अग्निसार क्रिया. श्वास घ्यायचा, श्वास घेतल्यानंतर रोखून ठेवलेला आहे, पूर्ण श्वास रोखून ठेवलेला जोपर्यंत होते तोपर्यंत रोखायचा, मग पूर्ण श्वास आपण हळूहळू पूर्ण श्वास सोडून द्यायचा आणि श्वास सोडल्यानंतर पोट लोहारच्या भात्याप्रमाणे मागे पुढे असं आपल्याला करायचं आहे. हे मी करतो, पाहून घ्या. दिसत नसेल दुरून, हे 3 वेळा करू शकतो, रोज 3 ते 5 वेळापर्यंत. आपण एक वेळा अजून दाखवतो. पोट असा लवचिक होऊन जाते, नरम होऊन जाते. हे आहे अग्निसार क्रिया. हे पाय असे बाजूला करायचे. आता गौमुखासन. गौमुखासन करण्यासाठी आपल्याला हा आपला डावा पाय असा दुमडायचा आहे आणि डाव्या पायावर उजवा पाय असा एकमेकावर असा करायचा, ठेवायचा आहे. हे असं ठेवल्यानंतर जो पाय आपला वर आहे त्याच साईडचा हात असा वर घ्यायचा आणि दुसरा हात मागे घ्यायचा आणि एकमेकाला असा धरायचं. धरल्यानंतर 30 सेकंद असं थांबायचं. तो आता ही क्रिया आपण केली. जो पाय वर होता तो खाली घ्यायचा आणि जो खाली होता त्याला वर करायचं. जो हात वर होता त्याला मागून घ्यायचा आणि जो हात मागे होता तो त्याला वरून घ्यायचा, म्हणजे अपोजिट क्रिया. हे असं, हे असं गौमुखासन. हात वर करायचा, दुसरा हात मागून घ्यायचा आणि एकमेकाला धरायचं आणि 30 सेकंद पर्यंत थांबायचं. दोन. हा झाला गौमुखासन. आता आपल्याला दोन्ही पाय जे आहे आपले असे मागे घ्यायचे आणि त्याच्यावर बसायचं. वज्रासन. योगा प्राणायाममध्ये हा एक असा आसन आहे की हे जेवण केल्यानंतर आपण लगेच बसू शकतो. या आसनामध्ये समजा आपलं एखाद्या दिवशी जास्त जेवण जर झालं आणि जीव घाबरायला लागला की आता काय करायचं आहे, लॅट्रिनला जायचं, बाथरूमला जायचं, गोळी घ्यायची, काय करायचं की डॉक्टर जवळ जायचं, असं जर मन घाबरायला लागलं तर बस या आसन मध्ये बसून जायचं. हे वज्रासन, सुप्त वज्रासन याला म्हणतो. असं बसायचं. बसल्यानंतर 4-5 मिनिटातच तुम्हाला मोकळं वाटेल. हे वज्रासन मध्ये बसल्यानंतर तुम्हाला मंडूकासन, हे दोन्ही असे मुठी बांधायची दोन्ही हाताची आणि हे आपली बेंबी आहे तिथं असं ठेवायचं आणि असं ठेवल्यानंतर समोर आपल्याला वाकायचं आहे जोपर्यंत तुमचं चालू होते. समोर माझं मस्तक जमिनीला भिडते, बघून घ्या. सरांचं डोकं जमिनीला लागतंय. आपलं बघा 1 फुटाचं अंतर आहे. यस, इसके बाद में एक लास्ट आसन होगा. करायचंय चला. आणि पूनम मॅडमचा वाढदिवस पण आहे. दुसरा हे जर मुठी बांधून नाही होत तर दोन्ही हात एकमेकावर असे करायचे आणि समोर वाकायचं. व्हेरी नाईस. बघा सगळ्यांनी समोर बघा अंतर किती. यस, सगळे सिस्टर. अरे गुडघ्यात सगळ्यांचे पाय फोड झालेले. पूनम मॅडम
त्यानंतर सगळ्यांचे पाय गुडघ्यात फोड आणि एकाच डोकं जमिनीवर नाही. भारती मॅडम, हा परत तुमच्यासाठी एकदा, हा यस यस यस. सोनूजी मॅडम खाली. हे विपरीत वज्रासन. विपरीत Yes. वज्रासन करा. कुंदा मॅडम, यस. विजू भाऊ, विपरीत वज्रासन बघा, असं करून बघा. उलट जायचंय पाठीमागे, हे बघा सरांनी कसं केलं. यस बोले सर, विपरीत वज्रासन. त्यानंतर वेळ कमी आहे, मी तुम्हाला मयुरासन करून दाखवतो. मयुरासन. बर, मयुरासन पण बघा. हे असं करायचं, एकमेकावर पाय धरायचे, दोन्ही हात क्या असे बात आहे. करून निश्चित. व्हेरी नाईस, खतरनाक. आपले खुंबे पोटात टोवायचे आणि पूर्ण शरीर हातावरती घ्यायचंय. यस, करू शकता काय बघा. नका प्रयत्न करून बघा, पण रोज करायचे प्रयत्न, कोशिश करेंगे तो होगा हा बॉस. मयुरासनचा पहिला प्रकार. एक्सरसाइज आता झाल्याच्या नंतर मयुरासनचा करायचंय. दुसरा प्रकार. दुसरा प्रकार बघा. वनिता मॅडम हाणायला तयार नाही जागेवरून. यस, खतरनाक. क्लॅपिंग पण करा, कमीत कमी नसेल होत तर. काय भारी. हे रोज Okay. एक्सरसाइज झाली ना आपली, उभं राहून नमन झालं ना की तुम्ही बघत चला. हा आता आता बघा, शीर्षासन. आता शेवटी शीर्षासन बघा. शीर्षासन. लय भारी. वय बघा. चोपडे सर, काकडे सर, हा याच्यासाठी सवय, प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी बॉस. व्हेरी नाईस, बहुत बढिया. दीदी फोटो घे ग पप्पाचे. फोटो घ्या. बाकी पण वेलनेस कोच आपल्या आपल्या ग्रुपवर टाका. योगा संपला, योगा चालू. फर्स्ट बॅच, सेकंड बॅचला पण 15-20 मिनिटं एक्सरसाइज आणि नंतर योगाचे जबरदस्त. प्रभा सकाळी मॅडम संभाजीनगर येतो ते आपण योगा. हो प्रयत्न करा फक्त. प्रशांत दानवे सर, कोशिश करा बघा, जमत असेल तर. लय भारी. इकडं आमच्या रामलीलाताईच्या वेलनेस सेंटर मध्ये केलंय शीर्षासन सरांनी. यांच्यासाठी क्लॅपिंग करा. लय भारी, जबरदस्त. आता ज्यांना सर शीर्षासन येत नाही, त्यांना येस, सर्वांगासन मध्ये जे फायदे आहेत शीर्षासनचे, ते सर्वांगासन सोपं आहे, ते सगळेजण करू शकतात. हा सर्वांगासन जमू शकतो सगळ्यांना. हा सर्वांगासन. शीर्षासनचेच फायदे याच्यात आहे. हे येस, असं. क्या बात आहे. शीर्षासन नसं जमत तर हे तर सहज जमतंय आपल्याला, आणि हे सगळ्यांनी करायचा प्रयत्न करायचा. व्हेरी नाईस, बहुत ही बढिया. सर शेवटी शवासन घ्या. हो हे पण सर शवासन, शवासन जमल का सगळ्यांना? हो हो सगळ्यांनाच जमते ते. शवासन. शवासन म्हणजे शेव बर का. शेव कशाला म्हणतो बघा, कशाला म्हणतात शेव. शेव, येस येस. चला सगळे सर, हा तुमचं एक लास्ट घ्या आणि नंतर मग शेवटी हो हे शवासन. हा मी सांगतो सर, हे पवन हा मुक्तासन. हे पवन मुक्तासन. पवन मुक्तासन हे. येस, पवन मुक्तासन. हा भारीच. गुडघा आपल्या छातीजवळ दाबायचा आहे. यस, थाईज मधल्या मसल्स ओढायचे आहे. दूसरा, हाँ यस, क्या बात है, खतरनाक. रीढ़ की हड्डी को पूरा रिलैक्स करता है ये का. एक एक वेरी, पायाला झाल्यानंतर दोन पाय घ्यायचे, दोन्ही पाय. दोन्ही पाय एक साथ घ्या. यस, रोज वर्कआउट संपला ना बॉस तुमचं, की कमीत कमी 15 ते 20 मिनिटं करत चला. त्यानंतर हे असं करायचं. लय भारी. उठायचं, बसा, गुडघे छातीजवळ दाबून धरले तरी चालते. हे पण भारी, हे जमतंय आम्हाला. हा यस यस, करा गुले सर. त्या हलासन. 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 हलासन आहे, हलासन. यस यस, पुन्हा मॅडम करायचंय सगळ्यांनी. यस, क्या बात है, जबरदस्त. चलो चलो चलो, करना है. गुले सर कंटिन्यू. पायगन सर, विजू भाऊ. यस, ओके. दोन्ही पाय मागे जाऊन टेकायचे आणि हात सरळ ठेवायचे. हे असं. व्हेरी नाईस. सर आता शेवासन, मला शेवासन जास्त आवडत आहे. हो 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 येतो. एक सांगतो सर, अजून दोन दोन तीन राहिले बस. बर.
उज्जाई प्राणायाम सर, ज्यांचा गळा घुगरा आहे, आवाज नाही येत, बसून जाते, त्याच्यासाठी येस येस. उज्जाई प्राणायाम. श्वास ओढायचा आहे घशात. वाव, खतरनाक. खरा प्रयत्न नाकातून सोडायचा. नाकपुड्या. श्वास असा घ्यायचा, रोखून ठेवायचा आणि ही जी नाकपुडी आहे या नाकपुडीला बंद करून चंद्रभेदन नाडीतून श्वास पूर्ण सोडून द्यायचा. क्या बात. असं. जेंट्स मंडळी जरा करा, आपलाच आवाज बसेल असतो, सिस्टरचा आवाज नाही बसेल. हा उज्जाई प्राणायाम. व्हेरी नाईस. आता भ्रमर हे आपलं जे मेंदू आहे, आपला डोकं आहे, ते याचं आपण काही अंदर काही बिघाड झाला तर दुरुस्ती करू शकत नाही, म्हणून याच्यासाठी भ्रामरी प्राणायाम आहे. भ्रमर सारखं गुंजन झालं पाहिजे. तर हे जे आपले कानाचे हे आहे याला याचं अंगठ्याने दाबायचं, दुसरा कान याला अंगठ्याने दाबायचं आणि हा जो बोट आहे हा कपाळावर ठेवून उरलेले जे बोट आहे ते डोळ्यावर लावायचे. यस. एक, ही दुसरी पोझिशन आणि तिसरी डोळे बंद आणि त्याच्या डोळ्यावर ठेवायचं आणि भ्रमर करायचं 3 वेळा जोरानं. ओमचा उच्चार करून 60% ओम, 40% तोंड बंद करून म चा उच्चार करायचा आहे दीर्घ, यस यस. जसं मी करतो. खूप सुंदर, क्या बात है. हा आहे भ्रामरी प्राणायाम. आता त्राटक आहे सर, ज्यांचे डोळे कमजोर आहे, ज्यांना एक मिनिट, ज्यांचे डोळे कमजोर आहे, ज्यांना समजा डोळ्याने कमी दिसते, ते डोळे चार्जिंग आपण मोबाईलला जसं करतो तसे डोळे चार्जिंग करायसाठी हा आपला अंगठा समोर ठेवायचा आणि दोन्ही डोळ्यांना ह्या आपल्या अंगठ्याला बघायचा आहे आणि डोळे हलवायचे नाही, थोडे फार नाही, बिलकुल काहीच नाही, थोडेसे हल्ले नाही. जोपर्यंत डोळ्यातून पाणी निघत नाही तोपर्यंत डोळे बघायचे. याला आपण म्हणतो योगा प्राणायामच्या भाषेत त्राटक. 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 ओके. सगळ्यांनी डावा हात घ्यायचा आहे. रुपाली मॅडम. असं आपण जोपर्यंत डोळ्यातून पाणी निघत नाही तोपर्यंत याला बघायचं. डोळ्यातून पाणी आला, दोन्ही हात घासायचे आणि हळूहळू डोळ्यावरून असे फिरवून आपण हे करू शकतो. रोज कमीत कमी 1 मिनिट जर आपण याला दिला तर आपल्या डोळ्याचा आपल्याला जो त्रास आहे तो कमी नक्कीच होऊ शकतो. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्याकडून जे काही सांगण्याचा प्रयत्न केला, जर काही चूक भूल झाली असेल मला क्षमा करायची. आणि यानंतर सवासन आपण घेणार आहोत. खूप छान मी साळवे सर. 2007 मध्ये हरिद्वारला गेलो होतो रामदेव बाबाच्या सहवासात आणि 7 दिवस त्यांच्या सहवासात मी योगा प्राणायामचे क्लासेस केलेले आहे. औरंगाबादला 1 दिवस केलं, अमरावतीला 3 दिवस केले, असे मी त्यांच्याकडून हे शिकून घेतलेलं आहे. त्यानंतर मग मी हे असं करतो. लोकांना वाटते तुमचा काय परिचय बोलत पण आहे, द्या ना सर. परंतु तुम्ही प्रत्यक्षात जे काही या शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगितलं, बघितलं, भूलचूक माफ करावी आणि यानंतर आपण सवासनकडे वळूया. ओके सर, तुमचा परिचय पण द्या एकदा. तुमचा परिचय द्या. परिचय सवासनमध्ये तुम्ही जेव्हा कुठून. आपण करतो तेव्हा पूर्ण शरीर एकदम सैल करून बिलकुल आपण झोपेत जसं गाढ झोपेत असतो त्याप्रमाणे हे दोन्ही हात असे बाजूला घ्यायचे, पाय हा, पूर्ण शेवसन जमतंय सगळ्यांना. झोपा योगेश राठोड सर, झोपायचंय फक्त. झोपायचं म्हणजे एकदम शांत झोपायचंय. झोपा झोपा झोपा. अरे भारी. आणि सोडायचा, दीर्घ श्वास घ्यायचा हळूहळू आणि सोडायचा. हा, हळूहळू श्वास घ्यायचा, सोडायचा, झोपून मस्त रिलॅक्स पडून राहायचं. हा, आठवण कुठलीच करायची नाही. हो वर्षा मॅडम, झोपून 1 मिनिट. रघुनाथ सर, वीरेंद्र सर, क्या बात आहे. शवासन भारी जमतं सगळ्यांना, खतरनाक, लय भारी.
संपदा मॅडम 41 सेकंदासाठी करायचं. श्वास एकदम रिलॅक्स राहतो माणूस माहिती का. असं वाटतं की आपण आताच झोपत उठलो काय. चला, आज आमच्या वरिष्ठ आरोग्य सल्लागार पूनम घोडके मॅडम, जागतिक आरोग्य सल्लागार, यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वेलनेस सेंटरची ओपनिंग आहे. त्याच्यानंतर 10 वाजता संगीताताई भारसाकडे मॅडम यांच्या वेलनेस सेंटरची ओपनिंग आहे. सगळ्यांनी यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हेरी नाईस, बहुत बढिया. याप्रमाणे आपण 5 मिनिट शवासन करू शकतो. शवासन आणि 5 मिनिटं करायचं आहे ना सर. ज्यांना की नाही हे बावासीरचा त्रास असते की नाही, बावासीरचा येस त्रास असतो ज्यांना, येस येस. त्यांनी हे असं बसून हे असं जर 5 मिनिट रोज बसले तर त्यांचा त्रास 100% कमी होऊ शकतो. हे असं क्या बात, प्रयत्न करा. व्हेरी नाईस. काळे हे सर. 5 मिनिट करायचं. आणि मग दुसरी पद्धत ही आहे की ह्याच पायामध्ये पायाचे जे पावचे आहे त्याच्यावर बसून हे मांडीवर दोन्ही हे असे आपले हे असे हे धरून हे आपली हे डोक्याची हनवटी आहे, 2 हाताचे जे पंजे एकत्र जोडून त्याच्यावर लावायची असते आणि बसायचं. हे पायाची जी मसल आहे, पोटरीची, मांडीची, कमरेची मसल, हे पूर्ण असे मोकळी होऊन जाते. हे असं. प्रयत्न करा. खूप छान आहे बरं का. याचा खूप उपयोग होतो आपल्याला जीवनामध्ये. तुम्ही रोज स्टँडिंग मध्ये एक्सरसाइज करता, खूप त्रास होतो, बॅक पेनचा त्रास होतो. त्याच्यामुळे रोज या स्टेप बसल्या बसल्या केल्या पाहिजेत. व्हेरी नाईस. पूनम मैडम बहुत बढ़िया, क्या बात है विजू भाऊ. यस 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 यस. ठीक आहे, तसं सांगायचं भरपूर आहे. आपला वेळ झालेला आहे. हा, पुढील थांबायचं सर आता. संचालन आयोजकांनी येस मला संधी दिली, त्यांचे धन्यवाद. आणि आपली वेलनेस फॅमिली, त्यांचे धन्यवाद. आणि आपल्या वेलनेस फॅमिली सोबत जे जुळलेले आपले बांधव आहे, बहिणी आहे, भगिनी आहे, त्यांनी माझं जे 20 मिनिटात जे काही योगा प्राणायाम बद्दल मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि मला साथ दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आता पुढील सूत्रे आपले जे आयोजक आहेत त्यांच्याकडे मी स्वाधीन येस करतो. येस. थँक्यू साळवे सर. साळवे सरांसाठी एकदा सगळ्यांनी क्लॅपिंग करा. लय भारी, खूप छान सुंदर योगाच्या बऱ्याचशा 25 ते 30 मिनिटांमध्ये साळवे सरांनी खूप छान स्टेप घेतल्या, आपल्याला समजूनही सांगितलं. असं जर तुम्ही रोज 1 2 3 दिवस जर केली प्रॅक्टिस, तर कदाचित तुम्ही एक्सरसाइज संपल्यानंतर रोज हे स्टेप करू शकता. आणि आपली एक्सरसाइज आपला कार्डिओ आहे. आपण उभे ना स्टँडिंग मध्ये एक्सरसाइज करतोय, तुम्हाला त्रास होतोय, तर हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचंय की सकाळी रोज एक्सरसाइज संपल्याच्या नंतर रोज तुम्हाला खुद बाय खुद स्वतःसाठी एक्सरसाइज करायची. येस, तुम्ही स्वतःसाठी आपल्याला योगा आहे बरं का. तुमची बॉडी इथं रिलॅक्स होऊन जाते. आपण जेव्हा एक्सरसाइज करतो बॉडी पूर्ण गरम झालेली असते, आणि बॉडी जर तुम्हाला कूल डाऊन करायची आहे, तर तुम्हाला या स्टेप सुद्धा खूप महत्वाच्या आणि तुम्ही करायला पाहिजेत. सर्व ज्या स्टेप साळवे सरांनी दाखवले आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. येस. हा, तर हे सगळे करा. साळवे सर एकदा तुमचा परिचय द्या. पूनम मॅडम ऍड्रेस करा. हा, जय. येस, साळवे सर तुमचा परिचय द्या, बोला. हो सर, मी बलदेव किसनराव साळवे, सहाय्यक शिक्षक. मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे इथं आपल्या केकता बोर्डला. आणि 30 वर्ष माझी जवळपास सेवा झालेली आहे. आणि मूळचा मी इकडलाच आहे. माझं मूळ गाव कुटंगा आहे. आणि मी आपल्या वेलनेस फॅमिली सोबत 3.5 महिने झालेले आहे जुळलेलो आहोत. क्या बात है. वा, क्या बात आहे, व्हेरी माझं नाईस. वेट 80 kg होतं, आता 75 वर आलेलो आहोत. वय किती तुमचं? माझं 56 आहे सर, 56 वर्ष. 56 वर्ष. 56. 56. येस येस, व्हेरी नाईस, बहुत बढिया. बघा, 56 वर्ष वय आहे. आपण सगळेजण 40 35 30चे, तरी सुद्धा आपली बॉडी एवढी लवचिक नाहीये. त्यांनी ज्या स्टेप केल्या त्या स्टेप आपल्याला प्रॉपर नाहीच जमल्या. त्यासाठी काय पाहिजे, फक्त कन्सिस्टन्सी. रोज एक्सरसाइज करताना, रोज वर्कआउट करत असताना तुम्हाला हे करायचं. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्यामुळं आज आपण साळवे सरांकडून जबरदस्त खूप छान योगाच्या स्टेप केल्या. सेकंड बेसला जवळपास अर्धा ते पाऊण तास योगा होणार आहे. संभाजीनगर इथून आहेत मॅडम, प्रभा मॅडम, त्या एक्सरसाइज योगाच्या बऱ्याचशा स्टेप घेणार आहेत, त्या पण छान घेत आहेत. काही काल त्यांनी घेतलंय, आजही ते घेतील. काल सरांनी पण घेतलंय, सरांनी आजही घेतलंय, छान सुंदर. तर तुम्हाला सर्वांना आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. येस, असंच रोज जर तुम्ही योग केला, एक्सरसाइज केली, व्यायाम केला, तर नक्कीच तुम्ही हेल्दी राहणार, आनंदी राहणार आणि हॅपी सुद्धा राहणार. येस, तर चला, गुडके सर आपलं गुले सर बोलायचं, मला बोला 1 मिनिट.
येस, खरंच आज साळवे सरांनी खूप जबरदस्त स्टेप घेतलेले आहे आणि तशा स्टेप जर प्रॉपर सगळ्यांनी केल्या ना, खूप जबरदस्त आहे. छान आहे सर. त्या संदर्भातच Yes. बोल. रोज करायला पाहिजेत का नाही पाहिजेत? 100% सर. कारण त्याच्याशिवाय बॉडी लवचिक होतच नाही आपली. येस, त्याच्याशिवाय बॉडी लवचिक होत नाही, बॉडी आपलं फ्लेक्झिबल बनत नाही. शरीर आपल्या शरीरामध्ये आणखीन दिवसेंदिवस आकडा येत चालते, शरीर आकडत चालतं आणि दिवसेंदिवस आपल्याला त्याचा त्रास होत चालतो. येस, तर त्याच्यासाठी आपण शरीराला एकदम लवचिक बनवलं पाहिजे. येस, तर त्यासाठी रोज योगा करायचा आहे आणि रोज प्रॉपर तुम्ही म्हणजे एक्सरसाइज झाल्याच्या नंतर तरी तुम्ही थांबायला पाहिजे आणि योगा करायलाच पाहिजे. येस, चलो थँक्यू. थँक्यू. आपण बघूया आता